हॅलो माझ्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, तुम्हाला जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की आपल्याला 2023 खरीप हंगामामधील आपल्याला हेक्टरी आपल्याला 5,000 रुपये इतके अर्थसहाय्य आपल्याला मिळणार आहे. ओके, त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक इथं आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी, एक फॉर्म फिल करायचा आहे आपल्याला. तो फॉर्म आपल्याला कशा पद्धतीने फिल करायचा आहे आणि कुठे जमा करायचं आहे ते संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला. ती माहिती ऐकून आपल्याला संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे. नंतर आपल्याला फॉर्म फिलअप करून कुठं भरायचा जाऊन कुठं द्यायचं आहे ते पण मी सांगणार आहे. त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. तर जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकतो, मी समोर पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. इथे हे जे पीडीएफ फाईलचा आता बघू शकतो तुम्ही. आता विषय सगळ्यात आधी इथं तारीख बघा, दिनांक 8 ऑगस्ट 2024 ला हा पीडीएफ फाईल आलेला होता मित्रांनो. आपल्याला 8 ऑगस्ट पासून पीडीएफ फाईल आपल्याला भरून द्यायची होती, म्हणजे इथं याची प्रिंट आपल्याला इथं भरून आपल्याला जमा करायची होती. ओके, तर कुठं जमा करायची सांगतो आता प्रति. तर विषय काय होता इथं, सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा विषय आहे मित्रांनो. हा इथं जी आर आलेला होता. ओके, त्या व्यतिरिक्त इथं आपल्याला फॉर्म भरून द्यायचा, कशा पद्धतीने भरायचा आता बघू शकतो. महाद्वय उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामामधील ई पीक पाहणीवरील नोंदणी कापूस सोयाबीन उत्पादक व शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ओके मित्रांनो, या अर्थसहाय्याने विवरद शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्ताक्षरांच्या डीबीटी माध्यमातून होणार आहे. ओके, जे आपल्या बँकेला जे आधार कार्ड लिंक आहे, आधार लिंक बँकवर आपल्याला थेट आपल्याला इथं पैसे मिळणार आहे मित्रांनो. जे आपल्या अर्थसहाय्य देणार आहेत ते हेक्टरी 5,000 रुपये तसे. ओके, त्या अनुषंगाने अनुश्रेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहिती वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमती पत्रांचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावण्याच्या व ना हरकत प्रमाणपत्राच्या नमूद सोबत जोडून पाठवण्यात येत आहे मित्रांनो. आता इथं आपल्याला 2 पत्र दिलेले आहे, जसं की जे आपलं एकदा एकदा असतं खातेदार असते, जास्त खाते असते एक पत्र असतं आणि एक आपलं स्वतःच असतं. एकदा असे 2 पत्र आपल्याला इथं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, ते कशा पद्धतीने असणार आहे. तर सोबत वरील खालील प्रमाणे आपण बघून घेऊया. आता तर संमतीपत्र, आता संमतीपत्र ज्याची आपल्या हिस्से वाटे नसतील त्याच्यामध्ये त्यासाठी असतं मित्रांनो. आणि दुसरे इथं सामायिक खातेदार असतील त्यांना इथं ते ना हरकत मानपत्र आपल्याला हे भरून टाकायचं मित्रांनो. ओके, आता सगळ्यात तुम्हाला मी दाखवतो संमतीपत्र. तर सन 2023च्या खरीप हंगामामधील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार. ओके, तर म्हणजे तुम्ही खाली सही करणार. इथं खाली या संमती पत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैद्यसह मला मिळवयाच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे. ओके, म्हणजे तुम्ही संमती देत आहात त्यांना, परमिशन देत आहात तुम्ही आधार वगैरे त्यांचं चेकिंग करण्यासाठी. ओके, ते योजनेचा लाभ घेण्यासाठी माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो, असं इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. ओके, इथं आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, इथं जिल्हा टाकायचा आपला, जो पण आपला जिल्हा असेल. त्यानंतर आपला तालुका कोणता, तालुका टाकायचं इथं नाव. ओके, मराठीमध्ये लिहायचं इथं. त्यानंतर इथं गावाचं नाव टाकायचं आपलं जे पण असेल ते. त्यानंतर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्ड नुसार मराठी व इंग्रजीमध्ये आपल्याला लिहायचं मित्रांनो. सगळ्यात आधी मराठीमध्ये इथं आपलं पहिलं नाव. ओके, जसं की इथं पहिलं नाव टाकायचं आपलं, मधले नाव आपल्या वडिलांचं नाव, त्याच्यानंतर आडनाव टाकायचं आपलं. ओके, सरनेम. त्यानंतर इंग्लिशमध्ये पण टाकायचं फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर सरनेम मित्रांनो. ओके, एवढं भरून झाल्यानंतर आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकायचा इथं इंग्रजीमध्ये संपूर्ण आधार क्रमांक टाकून द्यायचा. इथं आपला शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकून द्यायचा आहे, तो पण इंग्रजीमध्ये टाकून द्या मित्रांनो. ओके, त्यानंतर दिनांक टाकायचा आहे, ज्या दिनांकाला तुम्ही फॉर्म भरत असाल तो, आणि त्यानंतर अर्जदाराची सही
म्हणजे साईन करायची, आपली नाव टाकून द्यायचं मित्र इथं अशा प्रकारे. आणि हा जो अर्ज आहे मित्रांनो संबंधित कृषी सहाय्यकांची संपूर्ण नावासह स्वाक्षरी म्हणजे सही व दिनांक इथं द्यायचा आहे मित्रांनो. म्हणजे हा फॉर्म तुम्हाला आपल्या जे गावातील, जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील जे कृषी सहाय्यक असतील, आपले कृषी सेवक, त्यांच्याकडे जाऊन आपल्याला हा फॉर्म जमा करायचा आहे मित्रांनो. ओके, कृषी सहाय्यक, कृषी सेवक जे पण आपल्या गावाचे असतील किंवा आपल्या तालुक्याचे असतील किंवा जिल्ह्याचे असतील, तिथे जाऊन आपल्याला जमा करायचं आहे मित्रांनो. जे पण आपला गाव, जिल्हा किंवा तालुक्यामध्ये राहत असाल तिथे आपल्याला जाऊन कृषी सहाय्यकाकडे जाऊन जमा करून द्यायचं आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला आता इतकं समजलं असेल. तर सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र, आता हे पण बघून घेऊया आपण. सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे असं आपल्याला इथं लिहिलेलं आहे. ओके, आम्ही जिल्हा, आपल्या जिल्ह्याचं नाव, नंतर तालुका, नंतर आपल्या गावाचं नाव, मधील संयुक्त खाते क्रमांक टाकायचा इथं. त्यानंतर हिस्सेदार आहोत, आम्हाला अनुश्रेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्हाला सर्व संमतीने आमच्या सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संकलन बँक खात्यात जमा करण्यास संमती देत आहे. म्हणजे काय यासाठी असतं मित्रांनो, ज्यांच्या शेतीचे वाटेने झालेले असतात ते म्हणजे हिस्से वाटे असतात, त्यांच्यामध्ये भाऊ, काका, मामा, आपले सॉरी भाऊ, बहिणी, त्यांचे हिस्से असतात. ते म्हणजे सामायिक असते शेती, त्यांच्यासाठी असते की बाबा त्यांना संमती घ्यावी लागते इथं. त्याचं श्रीमती, त्यांचं नाव, कोणाचं जे खाते क्रमांकाचं ज्याचं नाव असेल त्याचं नाव इथं टाकायचं आहे. खाते क्रमांक संपूर्ण नाव मराठीमध्ये आणि खाते क्रमांकाचं इंग्लिशमध्ये संपूर्ण नाव टाकायचं आहे. ओके, ज्यांचं खाते असणार आहे बँकेमध्ये. ओके, खातेदार आधार क्रमांक इंग्रजीमध्ये टाकायचा आणि खातेदाराचा मोबाईल क्रमांक मित्रांनो, ज्याच्या इथं नाव खातेदारांचं जे असेल घरामधल्या व्यक्ती त्याचं नाव इथं लिहायचं. तर खातेदाराचे नाव, संबंधित बाबत सही, संमतीबाबत सही घ्यायची मित्रांनो. आता तुमच्या घरामध्ये आता किती जण त्याच्यात आहे, आता 1 ते 1 पासून ते इथं 10 पर्यंत नावं दिलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला जेवढे पण आपले तिथं आपल्याला असणार आहे आपले खातेदार, तिथे त्यांचे नाव टाकून द्यायचे. ओके, अशा पद्धतीने आणि त्यांची नावं, त्यांची इथं पुढे संमतीबाबत सही घेऊन घ्यायची. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. हा फॉर्म पण तुम्हाला इथं संबंधित कृषी सहाय्यकाचे नाव व सही दिनांकासह आपल्याला जमा करायचा आहे मित्रांनो. म्हणजे आपले तालुका, गाव, ज्या तालुक्यात राहत असाल ते तालुक्याच्या कृषी सहाय्यकाकडे जमा करायचं आहे. तुम्ही गावातल्या ज्या गावात राहता त्या गावाच्या कृषी सहाय्यक त्यांच्याकडे जमा करायचं आहे. जिल्ह्यात जर असाल जिल्ह्याच्या कृषी सहाय्यकाकडे जाऊन जमा करायचा आहे फॉर्म मित्रांनो. ओके, अशा प्रकारे ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो. अशी माहिती तुम्हाला कोणीही देत नसतं, आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती आपण टाकत असतो मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून पण काही डाऊट असेल मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि या फॉर्मची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे मित्रांनो. ओके, तुम्ही तिथून जाऊन प्रिंट काढू शकता मित्रांनो. ओके, आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे मित्रांनो. त्यांना पण माहिती पाहिजे कोणता फॉर्म भरायचा आणि त्यांना पण त्याचा लाभ भेटला पाहिजे मित्रांनो खरीप हंगामाचा 2023च्या. नाहीतर ते म्हणता आम्हाला मिळालेले नाही पैसे, ते हा फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला पैसे पण भेटणार नाही मित्रांनो. ओके, लक्षात ठेवायचं ही गोष्ट पण. ओके, जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा हा व्हिडिओ, आपल्या नातेवाईकांमध्ये, परिवारामध्ये, मित्रपरिवारामध्ये. ओके मित्रांनो, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करून ठेवा. एक लाईक आम्हाला मोटिवेशन करते मित्रांनो. त्यानंतर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. आणि तुम्हाला माझ्याशी काही पर्सनली बोलायचं असेल तर आपण ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो, की टेलिग्राम ग्रुप पण तयार केलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केलेला आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो. ओके, व्हॉट्सअपमध्ये पण, टेलिग्राममध्ये पण. आणि अदर चॅनल लिंक पण दिलेली आहे मी तिचा, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, तिथं पण मला तुम्ही फॉलो किंवा सबस्क्राईब करू शकता. आणि माझा सेकंड चॅनल लिंक दिलेली आहे ट्रेडिंग रिलेटेड, ट्रेड विथ भूषण. ते ट्रेडिंगचे व्हिडिओ बनवत असतो, ज्यांना ट्रेडिंग शिकायची असेल फ्रीमध्ये त्यांच्यासाठी मी तिथं चॅनल बनवलं आहे मित्रांनो. तिथं पण सबस्क्राईब करा. आणि ह्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र गाईस. थँक्यू.